नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक हर्बल हेअर ग्रोथ शॅम्पू रेसिपी. या शॅम्पूमध्ये मी आवळा, रिठा, शिकेकाई, नीम पावडर, भृंगराज, ब्राह्मी, जटामांसी, बावची, नागरमोथा यासारखे भरपूर पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स. जर तुम्हाला हेअर फॉल होत असेल, केसांमध्ये कोंडा असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा केस अशक्त असतील, वीक असतील आहे, हेअर ग्रोथचा प्रॉब्लेम असेल, तर हा हर्बल हेअर केअर शॅम्पू नक्की ट्राय करा. चला बघूया यामध्ये मी काय वापरलेले आहेत. यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स पावडर फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. आवळा पावडर, रिठा पावडर, शिकेकाई पावडर, नीम पावडर, जास्वंद पावडर, मेथी पावडर, कढीपत्ता पावडर, ब्राह्मी पावडर, भृंगराज पावडर, जटामासी, बावची, नागरमोथा यासारखे भरपूर पावडर्स आपण इथे घेतलेले आहेत. हे सर्व हर्बल पावडर्स आहेत. आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला हे सगळे मिळतील आहे आणि आयुर्वेदिक गुणांनी भरपूर असे हे आहेत. हे सगळे पावडर मिक्स करून ठेवलेले आहेत आपण. याचा आपण हेअर मास्क म्हणून सुद्धा उपयोग करू शकतोय. त्यातलंच काही पावडर मी इथे शॅम्पू बनवण्यासाठी घेतलेला आहे. 1 कप पावडर मी इथे रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातलेलं. रात्रभर यासाठी जेणेकरून त्या पावडरमधले काही गुण असतील ते सगळे पाण्यामध्ये उतरतील आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पातेलं मी गॅसवरती चढवलेलं आणि त्याला साधारण 15 ते 20 मिनिटं आपण उकळवलेलं आहे. यामुळे पावडरचे सर्व जे हर्ब्स आहेत, त्याचे गुण आहेत, ते सगळे पाण्यात उतरतील. मिश्रण थंड झाल्यावरती आपण त्याला कॉटनच्या कपड्याने पूर्ण गाळून घेतलेलं आणि हे बघा त्याचा हा गर आहे. आम्ही काढून घेतलेला आहे. साधारण 1 कप तयार झालेला आहे. याला आपण असेच वापरू शकतोय पाण्यामध्ये मिक्स करून. पण पण मी इथे रोजमेरी आणि मेथी ही छान इथे उकळवून घेतेय आणि त्याचं पाणी आपण यामध्ये ॲड करतोय. शिवाय यात आपण शॅम्पू बेस पण मिक्स करणार आहे. यामध्ये जेल फॉर्म येण्यासाठी आपण फ्लेक्स सीड्स घेतलेले आहेत. 4 ते 5 चमचे मी इथे या बिया घेऊन याला आपण गरम पाण्यामध्ये छान उकळवून घेतलेलं आहे आणि याचं जेल आपण आपल्या शॅम्पू बेसमध्ये मिक्स करतो आहे. बरं, आता हे जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ना, याचे आपण जरा फायदे जाणून घेऊयात. इथे मी आवळा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सीने समृद्ध असतो. त्यामुळे तो केसांच्या वाढीसाठी आपल्याला खूप मदत करतो. शिकेकाई आपली स्कॅल्प स्वच्छ करतो. तसेच रिठा हा केमिकल फ्री क्लिन्झिंग इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यामुळे तो आपली स्कॅल्प क्लीन करतो. नीम पावडर डॅन्ड्रफ आणि इची स्कॅल्पला कंट्रोल करायला मदत करतं. तसेच जास्वंद पावडर स्मूथ आणि सॉफ्ट शायनी बनवतं केसांना. बरं, इथे मेथी पण आपण वापरलेली आहे. ती केसांना डॅमेज होण्यापासून मदत करते आणि नरिशमेंट देते. केसांच्या हेल्थसाठी खूप छान आहे. ब्राह्मी पावडर स्कॅल्प कंडिशन करतं. भृंगराज पावडर वेदामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप फेमस आहे. जटामासी स्कॅल्पला सूथ करतं आणि हेल्दी एन्व्हायरमेंट मेंटेन करतं. बावची पावडर ट्रेडिशनल आयुर्वेदिक हेअर केअरमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. हर्ब आहे. नागरमोथा पावडर स्कॅल्प फ्रेश ठेवण्यास मदत करतो आणि ऑइल कंट्रोल करायला मदत करतो. इतक्या साऱ्या गुणांनी संपूर्ण असं हा शॅम्पू आपण घरच्या घरी बनवलेला. आता जे आपण फ्लेक्स सीड्स उकळवून घेतलेलं ना, ते जेल आपण यामध्ये मिक्स केलं आहे आणि त्यामध्येच आपण शॅम्पू बेस घेतलेला आहे, जो ग्लिसरीन आहे. पॅराबेन फ्री शॅम्पू बेस आहे. तो यामध्ये आपण मिक्स करतो आहे. आता हा मिक्स करण्याचं प्रमाण असं आहे, की जेवढा आपला शॅम्पू तयार झालेला आहे, तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे शॅम्पू बेस मिक्स करायला लागतो. पण मला थोडं नॅचरलच ठेवायचं होतं, म्हणून मी शॅम्पू बेस कमी प्रमाणात भरलेला आहे. इथे 1 लिटर शॅम्पू झाला होता. त्यामध्ये आपल्याला 500 ml शॅम्पू बेस आपण मिक्स केलेला आहे. 1 लिटरला 1 लिटर शॅम्पू बेस ॲड करायचा होता, पण मी तसे केलेले नाही. कारण यामध्ये मी फ्लेक्स सीड्सचं जे जेल आहे, ते जास्त प्रमाणामध्ये मिक्स केलेलं आहे आणि मला नॅचरल बनवायचं होतं. सो याच्यामध्ये आपण ग्लिसरीन टाकलेलं आहे, साधारण 1 ते 2 पळी इतकं. ग्लिसरीनमुळे आपल्या केसांना नरिशमेंट मिळायला मदत होते. कारण यामध्ये जेवढे काही पावडर आहेत, त्यामुळे होऊ शकतं की ड्रायनेस येईल. तो मेंटेन करण्यासाठी आपण इथे ग्लिसरीन ॲड केलेलं आहे. हे बघा, असा खूप छान पद्धतीने हा आता मी इथे मिक्स करून ठेवलेला आहे. याला आता आपण परत रात्रभरासाठी सेट व्हायला ठेवणार आहोत. याला मी झाकून ठेवलेलं. दुसऱ्या दिवशी याचं प्रमाण बघा, हे अशा पद्धतीने हातावरती घेऊन मी तुम्हाला दाखवते की फोम किती छान होतंय. खूप कमी प्रमाणात आपण याच्यामध्ये शॅम्पू बेस मिक्स केलेला आहे. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा आपण हा नॅचरल शॅम्पू वापरू शकतो आणि याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. तर फ्रेंड्स,
हा होता माझा होममेड हर्बल हेअर केअर शॅम्पू. नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून तयार झालेला हा शॅम्पू केमिकल फ्री हेअर केअरसाठी एकदम चांगला ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.